नमस्कार. श्रावण महिना संपत आला की आपल्या सर्वांना वेध लागतात ते गोकुळाष्टमीचे. पण तुम्हाला माहिती आहे का, जन्माष्टमीची रात्र ही केवळ उत्सवाची रात्र नसते, तर ती एक अत्यंत प्रबळ, सिद्ध आणि चमत्कारिक रात्र मानली जाते. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार वर्षातील काही मोजक्या रात्री अशा असतात जेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जेचा प्रवाह थेट आपल्या घरापर्यंत आणि आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत असतो. आज आपण अशाच एका रहस्यमय पण अत्यंत प्रभावी विषयावर बोलणार आहोत. जर तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, पैशांची आवक थांबली असेल, कामात वारंवार अडथळे येत असतील किंवा अनेक प्रयत्नांनंतरही घरात पाळणा हलत नसेल, तर जन्माष्टमीची ही रात्र तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आज मी तुम्हाला असे 3 अत्यंत सोपे, सात्विक आणि 100% सुरक्षित उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला या पवित्र रात्री करायचे आहेत. कोणताही उपाय करण्यापूर्वी त्यामागील विज्ञान आणि शास्त्र समजून घेणे खूप गरजेचे असते. जेव्हा आपण डोळसपणे एखादी गोष्ट करतो, तेव्हा त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळते. जन्माष्टमीच्या मध्यरात्री जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म होतो, तेव्हा आकाशात एक अत्यंत दुर्मिळ योग तयार झालेला असतो. यावेळी चंद्र त्याच्या स्वगृही म्हणजेच वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असतो. हा तो काळ असतो जेव्हा चंद्राची अमृतमय किरणे थेट पृथ्वीवर पडत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा, भावनांचा आणि पाण्याचा कारक आहे. जेव्हा या विशिष्ट नक्षत्रावर कृष्ण जन्माचा योग जुळून येतो, तेव्हा एक प्रचंड मोठी वैश्विक ऊर्जा तयार होते. रात्री ठीक 12 वाजता जेव्हा निसर्ग शांत असतो, तेव्हा ही कॉस्मिक ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी तत्पर असते. या ऊर्जेचा जर आपण योग्य पद्धतीने स्वीकार केला, तर वास्तूतील आणि कुंडलीतील अनेक दोष आपोआप नष्ट होऊ शकतात. हे उपाय जाणून घेण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला ही माहिती खरोखरच उपयुक्त वाटत असेल आणि अशाच अभ्यासपूर्ण, पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपला हा परिवार आणखी वाढवायचा असेल, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभरात्रीचा लाभ घेता येईल. आणि हो, तुमची श्रीकृष्णांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया पहिला उपाय, जो विशेषतः आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास होण्यासाठी आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराची उत्तर दिशा ही कुबेराची आणि धनाची दिशा मानली जाते. अनेकदा या दिशेला काही दोष असल्यामुळे किंवा तिथे जड वस्तू ठेवल्यामुळे पैशांचा प्रवाह थांबतो, हातात आलेला पैसा टिकत नाही किंवा कर्जाचा डोंगर वाढत जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री ठीक 12 वाजता म्हणजेच कृष्ण जन्माच्या वेळी तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला एक विशेष दिवा लावायचा आहे. हा दिवा गायीच्या शुद्ध तुपाचा असावा आणि त्याची वात लाल रंगाच्या धाग्याची असावी. या तुपात तुम्हाला चिमूटभर केशर नक्की घालायचे आहे. यामागचे कारण अत्यंत वैज्ञानिक आणि ज्योतिषीय आहे. केशर हे गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते, जो संपत्तीचा कारक आहे, आणि तूप हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते, जो भौतिक सुखाचा कारक आहे. जेव्हा गुरु आणि शुक्र यांच्या लहरी अग्नीच्या माध्यमातून एकत्र येतात, तेव्हा घरात अखंड लक्ष्मीला आकर्षित करणारे चुंबकीय क्षेत्र तयार होते. हा दिवा लावताना श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोण्याचा नैवेद्य नक्की दाखवा. हा अत्यंत सोपा पण आर्थिक मार्ग मोकळा करणारा उपाय आहे. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे, जो घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करून सकारात्मकता वाढवण्यासाठी आहे. अनेकदा घरात विनाकारण भांडणे होतात, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण पाठ सोडत नाही किंवा घरात पाऊल ठेवताच एक प्रकारची जडत्व जाणवते. याला आपण वास्तुदोष म्हणू शकतो. जन्माष्टमीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर पूर्णपणे स्वच्छ करा. मध्यरात्री जेव्हा कृष्ण जन्म होईल, तेव्हा घरात 3 मोरपीस आणा. मोरपीस हे वास्तुदोषांवरचा एक रामबाण उपाय आहे. मोरपिसावरील रंग हे नवग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. हे मोरपीस तुमच्या देवघरात किंवा घराच्या पूर्व दिशेला ठेवा. यासोबतच या रात्री घरात शुद्ध चंदन आणि भीमसेनी कापूर एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. चंदनाचा सुगंध आणि कापराची शुद्धता घरातील हवा शुद्ध करतात. जेव्हा कापूर जळतो, तेव्हा त्यातून निघणारे सूक्ष्म कण घरातील नकारात्मक लहरींना पूर्णपणे शोषून घेतात आणि घराबाहेर काढतात. यामुळे घरात एक अतिशय प्रसन्न, सात्विक आणि देवाऱ्यासारखे पवित्र वातावरण तयार होते.
तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे त्या जोडप्यांसाठी जे संतान प्राप्तीसाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील पंचम स्थान हे संततीचे मानले जाते. जेव्हा या स्थानावर पापग्रहांची दृष्टी असते किंवा गुरुग्रह कमकुवत असतो तेव्हा अपत्य प्राप्तीमध्ये अडचणी येतात. जन्माष्टमीची रात्र ही साक्षात बालकृष्णाची रात्र आहे. त्यामुळे या रात्री वात्सल्याच्या भावनेने केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. ज्यांना हा उपाय करायचा आहे त्यांनी मध्यरात्री बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे आणि स्वतःच्या हाताने पाळण्यात झुलवावे. यावेळी तुम्हाला संतान गोपाल मंत्राचा जप करायचा आहे. कॉपीराईटच्या नियमांमुळे मी मंत्राचे नेमके शब्द इथे उच्चारत नाही, पण तुम्ही कोणत्याही चांगल्या धार्मिक पुस्तकातून किंवा तुमच्या जवळच्या जाणकार गुरुजींकडून हा मंत्र नक्कीच मिळवू शकता. रात्री 12च्या सुमारास जेव्हा वातावरणात पूर्ण शांतता असते तेव्हा या मंत्राच्या उच्चारणातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी थेट तुमच्या अंतर्मनावर आणि शरीराच्या पेशींवर सकारात्मक प्रभाव टाकतात. हा जप करताना तुमचे पूर्ण लक्ष बालकृष्णाच्या चेहऱ्यावर असू द्या आणि मनात अत्यंत सकारात्मक भावना ठेवा की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. या रात्री संततीची कामना करत दुसऱ्या दिवशी सकाळी गाईला किंवा वासराला स्वतःच्या हाताने चारा खाऊ घालणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमचा गुरुग्रह बलवान होतो आणि वात्सल्याचा योग लवकर जुळून येतो. मित्रांनो, हे तीनही उपाय अत्यंत शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणतीही कृती ही विश्वासाशिवाय आणि श्रद्धेशिवाय अपूर्ण असते. आपण जे उपाय करतो त्यामागे निसर्गाचे आणि ग्रहांचे अफाट विज्ञान दडलेले असते. फक्त त्याला तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाची जोड हवी असते. कोणत्याही भीतीला किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता केवळ सात्विक मार्गाने आणि आनंदाने हे उपाय करा. भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत आणि तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि अमाप समृद्धी नांदो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक विचार करत राहा. जय श्रीकृष्ण.